मुहूर्त फक्त आम्ही करतो, काही ठराविक आमचे कार्यकर्ते नियोजन करून आपलं त्यावेळेस काय असं जल्लोष वगैरे काही काही फक्त मुहूर्त करतो 12 वाजता. आमचं कसं आम्ही सकाळी 10:30 वाजता दहीहंडी पूजन करतो. राष्ट्रपती 2 दहीहंडी पूजन नंतर झाल्याला 10वी-12वीची मुलं आहेत विभागातली त्यांचा सत्कार समारंभ 1.5 मुलं असतात त्यांचा आम्ही सत्कार समारंभ सकाळी उडवतो. नंतर 3 वाजल्यानंतर पथकांची सलामी सुरू होते. 10ला आम्ही संपवतो. 3 नंतर दुपारच्या नंतर आणि आम्ही कंपल्सरी केलेलं आहे की ज्या पथकांनी विमा उतरवलेला आहे त्यांनाच आम्ही प्राधान्य देणार. येस, आम्ही कंपल्सरी केलेलं आहे आणि आमच्या अर्जांना नमूद केले आणि आम्ही आज सुद्धा पण उपलब्ध केलेलं आहे. दोन्ही बरं. QR कोड साऊंड लिंक दिलेलं आहे. तर ते चढतो दहीहंडी फोडायला तो किती वर्षात असतो ती पण खात्री करा. आम्ही ते पण कारण मी बऱ्याच ठिकाणी पाहतो लहान मुलांना चढून देतो. आम्ही त्यांच्यामुळे सेफ्टी दिलीच पाहिजे. सेफ्टी दिल्याशिवाय त्यांच्याकडे सेफ्टी बेल्ट हेल्मेट असते त्याला लावलेला बेल्ट असतो. हेल्मेट असते प्लस नोंदणी करताना जे पत्ता तो 14 वर्ष खराब दिलेला असतो त्याचा सेट आमच्याकडे रजिस्ट्रेशन काउंटरला असतो. तिथे व्हेरीफाय करतो की सेफ्टी आहे की नाही. नसेल तर त्या जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीचा आम्ही आधार कार्ड मागतो. त्या व्यक्ती रजिस्ट्रेशन करताना एक व्यक्ती दिली असेल. महिलांची संरक्षणाची जबाबदारी आपली. महिला शक्तीकरण देशाचं भविष्य आहे. आणि मोबाईलविषयी थोडी माहिती आहे का? मोबाईल मॅरिट्स अँड डिसमॅरिट्स, मोबाईल श्राप की वरदान असं म्हणजे प्रत्येकाने पब्लिक मेसेज सुद्धा द्यावा का नुसतं दहीहंडी वगैरे नाही. आणि खाली आम्ही प्रत्येक बॅनर खाली ठेवलेलं आहे पोलिसांना आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे हे प्रत्येकाने टाकावं. म्हणजे याच्यातनं गोविंदांना सुद्धा मेसेज गेले पाहिजेत एक पॉझिटिव्ह. तुम्ही जर म्हणत असाल तर सायबर क्राईम अवेअरनेससाठी माझ्याकडे काही छान हे आहे. चालेल सध्या जर मी आता गोगे मेजर यांच्याकडे देतो तर तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करते. ते जर तुम्ही ठिकठिकाणी असे जर मस्त जर लावले व्यवस्थित त्याचे प्रिंट काढून ते बॅनर जर चिकटून घेतले तर तो एक चांगला संदेश आहे. कारण आजकाल आपण पाहतोय सायबर क्राईमचे इतके गुन्हे घडत आहेत की आता म्हणजे चोराला पूर्वी चोरी करण्यासाठी कुलूप तोडावं लागत होतं, घर फोडावं लागत होतं किंवा कोणाला धाक दाखवावा लागत होता किंवा डायरेक्ट काहीतरी इंजुरी करावी लागत होती. आता असा काहीच प्रकार राहिला नाही. आता तुमचे सगळे मोबाईल हे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक झालेले आहे. तुम्हाला कुठल्या तरी काहीतरी कॉल येतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये ट्रॅप होता. तुम्ही OTP दिला की तुमच्या अकाउंटमधली अमाऊंट जरी गायब होते. हा सायबर क्राईम. मग त्याच्यासाठी खूप वेगवेगळे प्रकार राबवले जातात. तर या संदर्भात जनजागृती व्हावी म्हणून एक तुम्हाला पब्लिकला एक मदत व्हावी म्हणून काही आमच्याकडे आहेत असे फलक काही माहिती तर ते मी आपल्याला शेअर करतो. तर ते त्याचे आपण कृपया हे जर काढले बॅनर बनवून जर ते चिकटवले तर एक प्रकारे ते सायबर क्राईमच्या संदर्भात पब्लिकमध्ये जे आहे अवेअरनेस ते आपल्याला घडवून आणता येईल. आता 1930 हा हेल्पलाईन नंबर आहे. त्याच्यामध्ये NCCRP पोर्टल थ्रू तुमचं कोणाचं जर काही केलं तुम्ही जर माहिती अपलोड केली तर ती 24 तासाच्या आत गेली तर गेलेली रक्कम तुम्हाला परत भेटते 24 तासाच्या आत. कारण त्या पोर्टलमध्ये अशी सिस्टीम आहे की तात्काळ ती तुमची जी जाणारी अमाऊंट आहे ती होल्ड केली जाते. म्हणजे समजा तुम्ही माझी अमाऊंट चोरली तुमच्या अमाऊंट अकाउंटवरून तुम्ही यांच्या अकाउंटला टाकलं हे सगळे आपोआप ब्लॉक होतात, फ्रीज होतात. सर या संदर्भात माहिती देणारं आपल्याकडे कोण आहे का? आमचे जे आहेत ना आपल्याकडे. त्यावेळी संपूर्ण पब्लिक असते मग त्यावेळी थोडंसं आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो. करू ना आपण. कारण ते बोर्ड वगैरेपेक्षा डायरेक्ट त्या पब्लिकच्या समोर आपण बीडमधल्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्याच्या सूचना देऊ आपण. आणि बीडमधले अधिकारी जे आहेत तर ते आपल्याला जे येतं ते तिथं येऊन तुम्ही जर त्यांना तशी ती म्हणजे सायबर म्हणजे सुरू व्हायच्या आधी जर त्यांना गर्दी जेव्हा जमेल एकदम ऐन रंगतमध्ये सगळा कार्यक्रम येणार त्यावेळेला आपण जर आव्हान केलं की सायबर क्राईमच्या संदर्भात पोलीस डिपार्टमेंटकडनं आपल्याला काही आव्हान करण्यात येत आहे तरी कृपया आपण शांतता ठेवून या पोलीस म्हणतात ते ऐकावं अशी जर विनंती केली तुम्ही आमचे पोलीस तुम्हाला मदत करतील. आहे की नाही? तर प्रत्येकांना जे तर प्रत्येकांना आपण देऊन टाकू. ते छान मुद्दा आहे तो. देऊ ना आपण ते पण देऊ तुम्हाला बॅनर पण देऊ आम्ही. गर्दीच्या वेळेला एकदम गर्दी झाली त्याच वेळेला 10 ते 15 मिनिटात येस 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 जरा मला व्हॉट्सअपवर आहे ना तुम्हाला आमचे गुगे मेजर जे आहेत ना
ते म्हणजे ते तुम्हाला ग्रुपवर सर्वांना शेअर करते चालेल. आणि ते तुम्ही शेअर झाल्यानंतर स्वतः पण वाचा. माझा आग्रह आहे तुमच्या मुलांना पण फॅमिलीला पण तुम्ही साक्षर करा याबाबत. ते आमच्या ग्रुपवरती टाकू ना आपण आपलं किती प्रत्येक नाही आपली स्वतःची जी फॅमिली आहे ना मुलांना वाचायला लावायची. बाळा तू मोबाईल घेतो ना ते काय जरा मला वाचून दाखव. म्हणजे मुलगा ज्यावेळेला वाचेल स्वतः तुम्ही ऐका तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही जेव्हा अशी प्रॅक्टिस जर करणार तर त्यालाही ते ज्ञान होईल. तो पण त्याच्या मित्रांना सांगणार शाळेमध्ये जाऊन हा असाच आहे तर एक आपोआप सगळीकडे जाईल तर तो मेसेज चांगला जातो. सुप्रीम कोर्टाबद्दल डीजे बद्दल सायटेशन आले होते. नाही सुप्रीम कोर्टाचं डीजे वापरता येणार आणि एका याच्यामध्ये 4 नंबरचा मुद्दा आहे आपला डीजेचा वापर नाही करता. तर छोटे स्पीकर तर लावू शकतो कारण एवढी पब्लिक क्राऊड ऑपरेट नाही होणार. छोटे स्पीकर लावा पण ते डीजे नसावे. डीजे नाही सर पण तुम्ही ध्वनी प्रदूषणचे जे नियम आहेत ते पण पाळा. थोडंसं कार्य करा कारण काही जण जाणार नाही सर आम्ही ऑपरेट कसं आता करणार. लावण्यांचा वगैरे कार्यक्रम आहे. आजूबाजूचा आवाज असं आहे. सगळ्याच ठिकाणी थोडी रिक्वेस्ट आहे ऍडजस्ट फक्त तुम्ही असल्यावर सगळं हा जरा आवाज जास्त आहे थोडा कमी करा. एवढं तरी आपण कळलं. डेसिबल मर्यादा आम्ही तुमच्याच कॉन्स्टेबलला सांगून ठेवा हे जर अति डेसिबलची झालं मर्यादा ना- पाळा. हां. आमच्या पोलिसांनी ज्या काही सूचना दिल्या नाही ठीक आहे. बाबा ते विनाकारण आणि गाणे लावताना चांगले लावा जे नृत्य वगैरे हे काहीतरी म्हणजे बोलण्याची ट्रेनिंग असते ना. पूर्वीच्या गाण्यांसारखे आता गाणी